रामकृष्ण हरी मंडळींनो, जग विज्ञानाने पुढे गेले तरी शिष्टाचार आणि मर्यादा या गोष्टी मानवी संस्कृतीचा आत्मा आहेत. आपण कुणाला मान द्यावा, कधी मान द्यावा आणि का द्यावा याचे उत्तर तुकोबा या अभंगामध्ये देतात. हा अभंग म्हणजे एथिक्स आणि प्रोटोकॉल शिकवणारा एक महान धडा आहे. तुकोबाराय आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात, वक्त्या आधी मान, गंध अक्षता पूजन, श्रोता यती झाला जाण, तरी त्या नाही उचित. जेव्हा हरिकथा किंवा ज्ञानाची चर्चा सुरू असते तेव्हा व्यासपीठावर बसलेला वक्ता जो कथाकार आहे, प्रवचनकार आहे, कीर्तनकार आहे, हा त्या क्षणी ज्ञानगुरु असतो. श्रोतांमध्ये एखादा मोठा यती, संन्यासी किंवा विद्वान बसलेला असला तरी कथेच्या शिष्टाचारानुसार पहिला जो मान असतो तो त्या वक्त्याला, त्या कथाकाराला, जो कथा सांगत आहे त्याला किंवा कीर्तनकाराला पहिला मान जो आहे दिला पाहिजे. हा मान त्या व्यक्तीचा नसून त्याच्या मुखातून वाहणाऱ्या ब्रह्मविद्येचा आहे. एखाद्या न्यायालयात जर न्यायाधीशाचे वडील किंवा गुरु आले तरी न्यायाधीशालाच उच्च आसनावर बसावे लागते आणि इतरांना जे आहे उभे राहावे लागते. हा वडिलांचा अपमान करण्यासाठी नसून त्या पदाची आणि कायद्याची मर्यादा राखण्यासाठी असतो. तसेच परमार्थामध्ये कथेच्या वेळी, कीर्तनाच्या वेळी वक्त्याचा मान हा सर्वात वरचा असतो. शीर सर्वांगा प्रमाण, यथा विधी कर चरण, धर्माचे पाळन सकळी सत्य करावे. शीर सर्वांगा प्रमाण. शीर म्हणजे काय तर मस्तक, श्रेष्ठत्व आहे ते. शरीरामध्ये सर्व अवयव महत्वाचे असले तरी मस्तक हे कसं आहे, श्रेष्ठ मानलं जातं. कर्माचा कोणताही विधी करताना यथाविधी कर चरण. कर्माचा कोणताही विधी करताना प्रथम डोक्याला तिळक लावला जातो, टीका लावला जातो, पायाला नाही. हात आणि पाय म्हणजे करचरण यांचे पूजन यथाविध करावे, पण त्यांचा क्रम डोक्याच्या नंतर या ठिकाणी येतो. धर्माचे पालन केवळ सांगण्यासाठी नाही तर ते सत्याने आचरणामध्ये आणण्यासाठी आहे. बोले तैसा चाले, सकळी सत्य करावे. अशा पद्धतीने तुकोबाराय म्हणतात की या ठिकाणी मान जो आहे तो शिराला आहे, मस्तकाला आहे. त्याचं श्रेष्ठत्व तसं आहे, त्यामुळे त्याला पहिला मान जो आहे या ठिकाणी दिला गेला आहे. आणि त्याचप्रमाणे कथेमध्ये जो कथा सांगणारा व्यक्ती आहे त्याला पहिला मान दिलाच पाहिजे. पट्टपुत्र सांभाळी, पिता त्याची आज्ञा पाळी, प्रमाण सकळते मर्यादा करावी. पट्टपुत्र सांभाळे. जर राजाने आपल्या पुत्राला पट्ट शिष्य किंवा युवराज म्हणून गादीवर बसवले आणि राज्य सांभाळण्याची जबाबदारी दिली तर तो पिता जो अगोदर राजा होता तो देखील आपल्या मुलाची काय करतो, आज्ञा पाळतो. हा राजधर्माचा दाखला आहे. मुलगा वयाने लहान असला तरी अधिकार कसा आहे, मोठा आहे. ही मर्यादा समाजाने पाळली पाहिजे. एखादा मुलगा जर मोठा अधिकारी झाला, कलेक्टर झाला तर त्याचे वडील देखील कार्यालयामध्ये गेल्यानंतर, मुलाच्या ऑफिसमध्ये गेल्यानंतर शिष्टाचाराप्रमाणे वागतात. हे मुलाच्या श्रेष्ठत्वाचे नाही तर खुर्चीच्या अधिकाराचे प्रतीक या ठिकाणी सांगितलेलं आहे.
पट्टपुत्र सांभाळी, पिता त्याची यज्ञापाळी. मुलगा वयाने लहान जरी असला आणि तो राजा आहे तर त्याची आज्ञा जी आहे त्या पित्याला मानावीच लागते. प्रमाण सकळी ते मर्यादा करावी, ही मर्यादा आहे. वरासनी पाषाण तो न मानावा सामान्य, एर उपकरणे सोनियाची परीती नीच. देव्हाऱ्यामध्ये बसवलेली देवाची मूर्ती जरी दगडाची असली, पाषाणाची असली, तरी ती सामान्य दगड मानू नये. तो साधा सुद्धा दगड मानू नये. ते काय आहे? साक्षात त्या भगवंताचं रूप आहे, स्वरूप आहे. आणि मूर्तीची पूजा करण्यासाठी वापरलेली ताटवाटी जे उपकरण आहे, एर उपकरणे सोनियाची परीती नीच. जरी उपकरणे वापरलेली असली, जे ताटवाटी आहे, दिवा अगरबत्ती आहे, जे दिवा आहे अगरबत्ती लावायचं स्टँड जरी सोन्याचं असलं तरी ती कशी आहे? नीच आहे, कमी प्रतीची आहे. आणि जो दगडाचा देव आहे त्याचं महत्व देव्हाऱ्यामध्ये कसं आहे? जास्त आहे. देव्हाऱ्यामध्ये बसवलेली ती देवाची मूर्ती जी आहे, जी दगडाची आहे, दगडाची असली तरी त्या दगडाच्या मूर्तीचं महत्व या सोन्या चांदीच्या उपकरणापेक्षा खूप जास्त आहे. सांगायचं म्हणजे भक्तीमध्ये साध्य म्हणजे देव महत्वाचा असतो, साधन जे आहे ते महत्वाचं नाहीये. तुम्ही देवाची पूजा करण्यासाठी सोन्याचे ताट वापरा, चांदीचे वापरा, तांब्याचं वापरा, पितळाचं वापरा, स्टेनलेस स्टील वापरा, ते महत्वाचं आहे का? हो, नाही. सगळ्यात महत्वाचं आहे भक्तीमध्ये साध्य. जे साध्य करायचंय ते म्हणजे देव आणि आपला जो भाव आहे तो. वरासनी पाषाण तो न मानावा सामान्य, एन उपकरणे सोनियाची परीती नीच. सोन्याची उपकरणे जरी असेल, दिवा सोन्याचा जरी असेल, पंचारती सोन्याची जरी असेल, तर त्याला महत्व नाहीये. महत्व कोणाला आहे? त्या देव्हाऱ्यामध्ये बसवलेल्या त्या देवाच्या दगडी मूर्तीला आहे. सोनियाचा पैंजन मुकुट मणी केला हीन, जयाचे कारण तया ठाई अलंकार. सोन्याचा पैंजन पायात घातला जातो आणि हिरा कसा आहे? मुकुटमणी, तो मस्तकावर असतो. जर पैंजन सोन्याचा आहे म्हणून डोक्यावर ठेवला आणि हिरा पायात घातला तर त्याची काय होते? किंमत कमी होते. त्यामुळे प्रत्येक वस्तूचा आणि व्यक्तीचा मान जो आहे त्याच्या स्थानावर अवलंबून असतो. चष्म्याची जागा डोळ्यावर आहे, चपलेची जागा पायात आहे. अहो, चप्पल कितीही महाग असली तरी ती डोळ्यावर लावता येत नाही किंवा डोक्यावर ठेवता येत नाही. असं ऐकलंय का की 50,000ची चप्पल आहे आणि तो व्यक्ती काय करतोय? ती चप्पल पायात न घालता डोक्यावरती ठेवून त्या ठिकाणी ती मिरवतोय? नाही, असं कधीच होऊ शकत नाही. ज्याची जी जागा आहे त्याच ठिकाणी ती वस्तू शोभते आणि त्याच ठिकाणी त्या वस्तूला सुद्धा किंमत असते. सेवका स्वामी साठी मान, त्याचे नाम त्याचे धन, तुका म्हणे जाण तुम्ही संत तदर्थी. सेवका स्वामी साठी मान. एखाद्या सेवकाला समाजात जो मान मिळतो तो त्याच्या मालकामुळे असतो. सेवकाचे स्वतःचे काही वेगळे अस्तित्व नसते. मालकाचे नाव हेच त्याचे धन असते. तुका म्हणे जाण तुम्ही संत तदर्थी. तुकाराम महाराज काय म्हणतात? हे संतांनो, तुम्ही हे जाणून आहात की आपण भगवंताचे दास आहोत आणि म्हणून आपल्याला हा सन्मान मिळतो आहे. आपण अहंकारी होऊ नये, तो अहंकार सुद्धा आपण पाळू नये. गावाकडे एक दृष्टांत देतात बघा की बऱ्याचदा असं होतं, गाडी खालून, गाडीच्या साट्याखाली जे असतंय, कुत्रा जो आहे तो चालत असतो. पण कुत्र्याला जर हा अहंकार आला की गाडी माझ्यामुळे चालते, हे कसं आहे? चुकीचं आहे. त्या कुत्र्याला मान कशामुळे? त्या बैलगाडीमुळे, त्या मालकामुळे. का?
कारण बैलगाडी खाली चालतोय याचा अर्थ हा जो कुत्रा आहे तो बैलगाडीवाल्याचा आहे. त्यामुळे अहंकार, तुका म्हणे जाण तुम्ही संत तदर्थी. आपण काय आहोत? त्या भगवंताचे दास आहोत. म्हणून आपला स्वतःचं काय आहे असं काही अस्तित्व नाहीये. अस्तित्व आहे कारण भगवंत आहे आणि भगवंतामुळेच आपल्याला अस्तित्व मिळाले. त्यामुळे आपलं स्वतःचं जो अहंकार आहे, आपल्यामध्ये अहंकार जो आहे होऊ नये. हा अभंग आपल्याला स्थान, मान आणि मर्यादा यांचं संतुलन राखायला शिकवतो. ईश्वरामुळे भक्ताला जे आहे मान मिळतो हे सत्य आहे. आपण सतत लक्षात ठेवलं पाहिजे की ईश्वरामुळे संतांना महत्व या ठिकाणी दिलं गेलंय. असं तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात. सेवका स्वामी साठी मान, त्याचे नाम त्याचे धन. आपल्या हातून कधीही मर्यादेचे उल्लंघन होऊ नये आणि ज्ञानाचा जो आहे या ठिकाणी सन्मान करण्याची बुद्धी मिळावी असं तुकोबाराय या अभंगामध्ये आपल्याला सांगतायत. त्यामुळे तुकोबाराय या अभंगामध्ये ज्याप्रमाणे सुरुवात करतात की वक्त्या आधी मान, गंध अक्षता पूजन. ज्याची त्याला जो आहे आपण मान सन्मान दिला पाहिजे.